SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मुळाची भाजी बनवणार आहे मी। मुळा घेतला आहे, याला आता आपण साफ करून घेऊया। एक जोडी घेतली आहे, थोडीशी माझ्याकडे कालची उरलेली। आता मी व्यवस्थित कापून घेते बारीक। अख्खा मुळा आहे, पेपरमध्ये ठेवले मी, बाहेर बसली आहे। पहिले निवडून घेते व्यवस्थित। भाजी बघा धुवून घेतली आहे छान। एक मुळा पण कापून टाकला आहे मी त्याच्यात, आणि बारीक बारीक कापून घेतली आहे। त्याच्यासाठी मी लसूण घेतला आहे बारीक कापून, कांदा घेतले 2 छोटे साईजचे, आणि मिरची जरा तिखट लागले पाहिजे म्हणून मिरची जास्त घेतली आहे मी। तेल टाकते, कढई तापली आहे आपली। तेल जरा जास्त घातले ना भाजीला मस्त छान चव येते अशी। आमच्याकडे रोज भाजी काही ना काही बनते। आता काल आम्ही पालक शेवपाची भाजी बनवली, आज मुळाची भाजी बनवते। ते म्हटलं तुम्हाला पण दाखवून देते। आमच्याकडे अशी बनवतात, तुमच्याकडे कशी बनवतात ते दाखवा। आता मी बनवते, तुम्ही बघा, आणि तुमच्याकडे कशी बनवतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आता तेल आपलं छान तापलंय। तेलामध्ये थोडंसं जिरं घालते, थोडंसं हिंग घालते। तुमच्याकडे भाज्या पालेभाज्या कशा बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगा। आता मी लसूण टाकते। आता लसूण छान असा परतून झालाय। आता मी मिरची आणि कांदा एकत्र टाकते। कांदा बारीक करून घ्यायचा। मी मिरचीला जास्त कापली नाही, हिरवी मिरची आहे, तिखट नाही जास्त, म्हणून मी जास्त घेतले ते। आणि ते एकाचे 2-3 असे तुकडे केलेत मोठे मोठे, बारीक नाही करायचे। याला आड्या उघड्या कापून घ्यायच्या थोड्याशा। थोडं याला चांगलं परतून घेऊया। कांदा चांगला भाजून झाला आहे बघा। आता याच्यात आपण एक टमाटर टाकते। टमाटर तर टाकत नाही आम्ही, पण मी टाकते, जरासा आंबट लागेल भाजी म्हणून टाकले। आपल्याला जास्त शिजवायचं नाही टमाटरला, थोडीशी हळद घालते। आमच्या खानदेशकडे फक्त मिरची, लसूण आणि कांदा परतून घेतला असं जाडं मोठं, आणि लगेच भाजी टाकून देतात, मीठ घालून देतात, बस झालं। आता मी इथे टमाटर टाकलाय। तुम्हाला दुसरं काय घालायचं असेल तर घालू शकता, आणि तुमच्याकडे कशी बनवतात ते मला दाखव, म्हणजे कमेंटमध्ये सांगा। दाखवा बोलते सॉरी। आता ही भाजी टाकून देते मी। 40 मिनिट चालणीमध्ये पाणी घालायला ठेवलं होतं। धुवून घेतले त्यामुळे 4-5 पाणी ना, माती बिती असते ना। थंडीमध्ये भाज्या खायची मजा थंडीमध्येच आहे। बाकी टाइम आपण खाल्लं ना भाजीला चव नाही येत। मीठ घालते। हिरवा पालेभाज्या थंडीमध्येच मिळतात छान, आणि खायला पण चांगली लागते।
आता याच्यावर 2 मिनिटं अर्धच झाकण ठेवते मी, पूर्ण नाही ठेवत. पाणी जास्त सुटणार मग भाजी जास्त शिजून जाते. तर आपल्याला भाजी जास्त शिजवायचं नाही, थोडंसं कमी शिजवायचं, मग चव नाही लागत. भाजी आहे ना अशी गारासारखी लागते. बघूया आपली भाजी झाली का. आता याच्यात आपण कोथिंबीर टाकणार. आपली भाजी झाली आहे रेडी. आणि तुम्ही कशी बनवतात तर कमेंटमध्ये मला सांगा. ही आपली मुळ्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.